तुझी एवढी हिंमत आमच्याच घरात येऊन आमच्या आईला धमकी देतोस तू? चल बाहेर हो. मी आधीच सांगितलं माझी पोरगी हरवली आहे. पोरगी हरवली आहे, मला कानोकान खबर नाही आहे. ती कुठे गेली आहे, कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता तिची सगळी माहिती पाहिजे. नाही तर मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्याच्यानंतर जे काही होईल ना त्याचे परिणाम तुम्हाला सगळ्यांना भोगावे लागतील. चल काय परिणाम होते बघू. चल चल निघ निघ निघ. राजकुमार, नील, मागे या. हे सतत होतंय आता. सतत माझ्या दारात येऊन मलाच धमक्या देत बसलायस तू. याचे परिणाम काय होतील ते माहित नाहीये तुला. परिणामांच्या बाता नंतर मारा तिलोत्तमा मेंगाय. आधी माझी पोरगी कुठे येते सांग. तुला नाही माहित सावली कुठे? मी सांगते कुठे गेली ती. सावलीने तिच्या चुकांची कबुली दिली आहे आणि हे घर कायमचं सोडून निघून गेली आहे. हाही प्लॅन फसला तुमचा. सावली, चुकांची कबुली? कसल्या चुका? ही कसली कबुली देणार? आणि हे तू बोलतेस? शोभत नाही तुला, गप्प बस. सारंग, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू तिची काळजी घेतोस हे मला माहिती आहे. तू सांग, कुठे आहे माझी पोरगी? जगन्नाथजी, मी शोधतोय तिला. शोधताय? बर. माझी लेक ह्या घरातनं जाण्यासाठी ह्या मेंदळे कुटुंबातला एक जरी माणूस जबाबदार असला ना तर मी एकेकाचं काय करतो ते बघाल तुम्ही. एवढ्या मोठ्या आवाजाला टीव्ही चालू की अरे बाबा सगदेवा, येते. ही लिस्ट आहे आणि ही थैली. किराणा घेऊन ये एवढा होय. हे काय सकाळी सकाळी ही किराण्याची यादी कसली? हा विसरला का? आज एकादशी आहे ना. हे तू राहायला नैवेद्य नाही धावायचा. इथं आपली साव हरवल्या. तेव्हापासून आपली साव सापडत नाही. तेव्हापासून समजाने उपवास करायचा. आणि काय निवत बिवत दावा लोक. असं काय बोलताय? नाही नाही नाही, पैशाने गरीब हातच तुम्ही लोक, पण विचारांनी बी गरीब आता. हा, पाहायचं नाही माझ्याकडे असं. मला फरक पडत नाही. ऐका ना, मी ना पट श्रीमंत व्हायचा फुल प्रूफ प्लॅन सांगणार आहे आता तुम्हाला. हा, ऐकायचा का? हे पा, कालपासून आपली साऊ त्या मेहण्याच्या घरातनं गायब झाली, बरोबर? ती कुठे गेली, कधी गेली, कशी गेली, कुणालाच माहित नाही. आपण काय करू माहितीये का? आपण त्यांच्या विरोधात जाऊन पोलिसात तक्रार करून टाकू. हा, गरीबात म्हणून का आमच्या माणसाला काही अर्थ नाही का?
आणि कशावरून त्या मेंढ्यांनी तिला गायब केली नसेल? हा, आपण त्यांच्यावर तसा आरोप टाकू आणि त्यांच्याकडून रंगड पैसे कमवू. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. ए बाई, शांत बस जरा. सगदेवा, सुनबाईंची एक गोष्ट मला पटते. पास सासरे बुवा, पास. आता आपल्याला श्रीमंत होण्यापासून कुणीच अडवू शकणार नाही. माझ्या सासरे बुवांनी माझं ऐकलं ग बाई. आपण पोलिसात तक्रार करायची. हा, मेंढ्यांविरोधात. नाही नाही, काय पडायचा ना तो तुकडा पडूनच जाऊ दे. सावली हरवल्याची तक्रार करायची. अहो सुनबाई, आपण सावला कुठं शोधणार, कसं शोधणार? पोलिसच तिला शोधून काढतील की नाही? सासरे बुवाला काय म्हणतात माहितीये का? ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच. हा हा, म्हणजे मी एवढी श्रीमंत होण्याची भारी आयडिया दिली, त्याचं काहीच नाही तुम्हाला. कसली बोगस माणसं होतो तुम्ही. टीव्ही का बंद केला हो? हा, जरा एंटरटेनमेंट बघवत नाही माझं, हाय का? चालू होईन आता. सगदेवा, माझ्या बरोबर चल. होय, चला ये. सेल घेऊन या आठवड्या येताना. हा, अरे तू इथं काय करतोयस? माझं कर्तव्य बजावत होतो. खरं तर तुझी जागा चुकली. तू इथं काय करतेस? मी इथं काय करते हे तू नाही विचारायचंस मला. स्वार्थापोटी झाली असणार नाही का तू? नाहीतर तुला दुसरं जमतं काय? नाही, माझी लेक सावली हरवली याबद्दल तुला काही वाटत नसणारच आहे. तुझी ना कमाल आहे. हे तुझं काय चाललेलं असतं रे सतत? माझी लेक, माझी लेक, माझी लेक. हे बळजबरी रक्ताचं नातं असल्यासारखं नातं जोडणं ना बंद कर. तू लाख म्हण ती माझी लेक आहे, पण सावली तुला बाप मानते का? मानते का? नाही मानत. उठसूट तुला तोंडावर पाडते ती. शेवटी उभी माझ्याच बाजूने राहते ना. आणि राहिला माझा या घराशी असलेला संबंध. तिलोत्तमा माझी वर्गमैत्रीण, विसरलास? हा, त्यामुळे तुझ्या शत्रुत्वापेक्षाही जुना माझा मेंदळींशी घरोबा आहे हे विसरू नकोस. आणि ज्या दिवशी मेंदळे कुटुंबातल्या त्या सावलीच्या रूपाने येणारे पैसे बंद झाले की अटूट मैत्री तुटणार, घरोबा संपणार. बरोबर ना? तुला धड बोलता येतच नाही का? समोर माणूस तसा लागतो ना मला. स्वतःला जरा जास्तच काहीतरी समजतोयस तू. दुसऱ्याच्या जीवावर जगणारी तू परजीवी बाई, तुला सांगून काही उपयोग होणार आहे? माझा अपमान करतोयस तू. मग हे समजते तर थांबायचं कशाला आणि जायचं. जरा अति करतोयस तू पण. आणि हेच मी तुला सांगतोय, आता यापुढे मी तुझा अपमान नाही करणार. तुझी जी धिंड गाडी कशावरनं काढायची हे तू सांग, त्यावरनं काढू. हे कोण आहे? बस ते तुम्हालाच भेटायला थांबलेत. मला? होय, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणतात मग जर. बरं, घ्या आता ना. या या या. या बसा.
या बसा बसा, पाणी दे त्यांना. बसा बसा. हो बसा बसा. बोला, काय काम होतं? माझी पोरगी हरवली. होय. हरवली म्हणजे काय? वय काय तिचं? 22 वर्ष. बरं, एक काम करा, पूर्ण डिटेलमध्ये सांगा, लिहून घ्या. सावळा रंग आहे, सडपातळ बांधा, डोळ्याला चष्मा. होय. साडी असेल बघा अंगावर, गळ्यात मंगळसूत्र. नाकासमोर चालणारी माझी लेक आहे. हो एक मिनिट, एखादा फोटो आहे तुमच्याकडे? होय, हाय ना. सावली, तुम्ही ओळखता माझ्या लेकीला? अहो हिला तर बहीण म्हणतो मी. होय का? ही हरवली. तुम्ही ओळखता नाही हिला? पहिलं शोधून काढा ना. माफ करा, मी पैसे घेऊन काम करता असं ऐकलं. मी आणि पैसे द्यायला तयार आहे. बघा, तुम्ही तुम्ही भर मानता की नाही, ती शपथ आहे तुम्हाला दे. आता माझ्याकडे पैसे नाही, पण मी पैसे देईन. देवा, पाहिजे तर मी घर दार समजेल की, पण माझ्या पोरीला शोधून काढा. अहो नाही नाही, पैसे नाही हो, पैसे नाही. तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली आमच्याबद्दल. अहो या देवाची सिस्टर हरवली आहे. मी आत्ताच्या आत्ता कामाला लागतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. When देवा इज हिअर, ही विल टेक केअर. ओके, चला कोरपडे, चला या. त्या माणसावर माझा विश्वास नाही. काहीतरी करायला हवं आपण. तिलोत्तमा, काय ग तू अचानक इथे? अगं काय, सावली निघून गेली घरात ना? मी तुला सांगितलं ना, ती घर सोडून गेलीये. अशी कशी? काय ना या मुलीच्या डोक्यात काय चाललेलं असतं? सरण, तू कुठे निघालास आता? सावलीला शोधायला चाललोय मी. आई, तिलोत्तमा, सावली या घरातनं निघून गेलीये हे एका अर्थाने बरंच झालंय. नाही म्हणजे माझी काही हरकत नाहीये ती या घरची सून झाली यावर, पण तूच बघ ना, जेव्हापासून सावली या घरात आलीये या घराचं वातावरणच बदलून गेलंय ग. आधी कसं होतं हे घर? मेंदळ्यांचं हसतं खेळतं जिवंत घर. आणि आता तिलोत्तमा यांचं लग्न झालंय ना तेव्हापासून साधं एकदाही हसतानाही बघितलं नाहीये ग मी तुला. वाईट वाटतं ग हे सगळं बघून. आणि ज्या परिस्थितीत यांचं लग्न झालं ना ते सगळं अयोग्यच होतं. शुद्ध फसवणूक होती ती. त्यामुळे मला असं वाटतं सावलीची या घरात कधी जागा नव्हतीच. भैरवीजी, नाही मी वयाने लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी पण बोलतो. सावली बाबतीत वाईट नाही बोलायचं, मी ऐकून नाही घेणार. आणि तुम्ही तर नाहीच बोलायचं. सारंग, आई, मी पाहिलं यांना सावलीशी कसं वागतात ना या, आणि कसं बोलतात त्या. आणि ऐका, सावलीला मी सांगितलं होतं की तुमच्याकडे काम करायची काही गरज नाहीये. आणि काय हो, मला एक गोष्ट कळत नाहीये. तारा प्रसिद्ध आहे, खूप लोक ओळखतात तिला. तिच्या असिस्टंटचं काम करण्यासाठी शेकडो मुली सापडतील तुम्हाला. मग सावलीच का हवी आहे तुम्हाला?
सॉरी इट्स ओके तिलोत्तमा. लहान आहे तो अजून. दुनियादारी नाही कळत ग त्याला. त्याला नाही कळत या जगात लोक किती स्वार्थी असतात. मी म्हटलं ना सारंग, सावली या घरची सून झालीये यावर माझा कधी आक्षेप नव्हता, नाहीये आणि नसणार आहे. अरे शेवटी मी माझ्या मुलीसारखं वाढवलंय रे तिला. मान्य आहे तू मला कधीतरी सावलीला काहीतरी बोलताना रागवताना पाहिलं असेल. माझा कधी आक्षेप नव्हता, नाहीये आणि नसणार आहे. पण सावली मला कितीही जवळची असली ना तरी तिलोत्तमा माझी बालमैत्रीण आहे. तिला असं नाही बघू शकत मी त्रासात. शेवटी प्रश्न तिच्या आनंदाचा, तिच्या सुखाचा, मेंढरांच्या घराच्या शांततेचाही आहे. आणि हो, तू पाहिलं असेल कधीतरी मला सावलीला काहीतरी बोलताना रागवताना. पण तारा चुकली तर मी ताराशी असंच वागते, असंच बोलते तिच्याशी. त्यात काही वावगं नाहीये. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे. तुलाही कळेलच ते. येते. आई, तुला या घरात आणणारी सावली आज इथे आपल्यासोबत नाहीये. कुठेतरी निघून गेली आहे ती. आई, आम्हाला माहिती आहे. तुलाही तिची खूप आठवण येत असेल, कारण आम्हाला जशी तिची सवय झाली आहे तशी तुलाही तिची नक्कीच सवय झाली असेल. आई प्लीज प्लीज आपल्या सावलीला सुखरूप ठेव. तसं बघायला गेलं तर माझं या जगात कोणीच नाहीये. सावली त्यांनी माया दिली, जीव लावला. त्याच्यामुळे बहीण काय असतं हे कळलं, माया काय असतं ते कळलं. आज आता आमच्या बरोबर नाहीये ती, पण जिथे कुठे असेल ना तिला परत येण्याची बुद्धी आणि शक्ती ती. लहानपणी झाडं झुडपांशी रोपट्यांशी बोलणाऱ्यांवर हसायचो मी, आणि आज मीच तुझ्याशी बोलायला आलो. कारण जो विश्वास सावली बहिणीला तुझ्यावर आहे, जो मान ती तुला देते, आणि तुमच्यातल्या त्या कनेक्शनसाठी माझी एकच रिक्वेस्ट आहे तुझ्याकडे, सावली बहिणीला लवकरात लवकर घरी परत घेऊन ये प्लीज. इतक्या कमी वेळात तिने घरातल्या सगळ्यांना जीव लावला. काय खरं काय खोटं हे नंतर कळेलच, पण आता या क्षणी ती जिथे कुठे असेल ना तिला सुखरूप ठेव, हीच प्रार्थना. सावलीनं एकटीनंच या घराला जोडून ठेवलंय. ती होती घरात तर चैतन्य होतं. पहिल्यांदा जेव्हा सावलीला बघितलं ना तेव्हापासूनच तिचं मेंदळे घराण्याशी असलेलं नातं जाणवलं. आज ती नाहीशी झाली आहे तर काहीतरी हरवल्यासारखं, तुटल्यासारखं वाटतंय. तेव्हा ती जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव बस.